मॅन फ्रॉम उल्हासनगर एक्सप्रेस. फुल टॉस प्रकारचा चेंडू होता. चेंडूवरती वेग पाहायला मिळेल. चेंडूवरती स्वतः सैफ येतोय. आता स्ट्राईक मिळते राजला. आणि सुरेख खेळ पाहायला मिळतो ओमसाई मुरादपूर संघासाठी. या दोन खेळाडूंच्या माध्यमातून देवेंद्र आणि राजची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते ओमसाई मुरादपूर संघासाठी. आणि समोर असणार ऋतिक गोडे. एक बाजूला उल्हासनगरचा खेळाडू असणार आहे, तो तुझ्या बाजूला असणार आहे मुरादपूरचे खेळाडू असणार आहेत. सुरेख चेंडू होता. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते, कारण की हा षटक खेळून काढल्यानंतर तुम्हाला निश्चितच मोठे फटके खेळावे लागतील. ऋतिक देखील चॅलेंज असणार आहे, बिग चॅलेंज असणार आहे. आणि एम एस बाउन्सर शृंगातील संघातून तो आयकॉन ॲज अ आयकॉन म्हणून खेळ पाहायला मिळतो आज कृतिकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईकला असणार देवेंद्र आणि राजची जोडी मैदानामध्ये असणार आहे. धावसंख्या सिंगल मध्ये कन्वर्ट होते. धावसंख्या होते 2. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून. सुरेख 2 चेंडू हाताळले. तिसऱ्या चेंडू आणि टॉप झाला, चुकी झाली आणि बॉक्सवर स्वरूपात बाद होतोय. देवेंद्र बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. आणि देवेंद्र बाद झाला. देवेंद्रच्या जागेसाठी येतो तो ओमकार. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. सलग 3 चेंडू सुरेख हाताळले, सिंगल डबल कन्वर्ट केला. तदनंतर बॉक्सआउट स्वरूपात बाद झाला. देवेंद्रच्या स्वरूपात मोठा धक्का बसला ओमसाई मुरादपूर संघाला, परंतु त्याच्या जागेसाठी येतोय ओमकार मैदानामध्ये येते. आणि ओमकारला आता आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. सुंदर फटकेबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. सुरेख सामना पाहायला मिळतो. एक बाजूला ऋतिक असणार, त्याच्या समोर असणार ओमसाई मुरादपूरचा संघ असणार आहे. एक बाजूला शृंगातरी असणार आहे, दुसऱ्या बाजूला मुरादपूर असणार आहे. एक बाजूला गुहागर तालुका असणार आहे, दुसऱ्या बाजूला चिपळूण तालुका असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक असणार आहे ओमकार. सुरेख चेंडू होता. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाहीये. टॉपेज झाली. 1 धाव भर पडते. धावसंख्या होते 3 धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 3. येणारे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत ऋतिकचे. कारण ऋतिकचा विचार केला असता याचा आयकॉन आणि रफ्तार का सौदागर समजला तर ऋतिक गोडे उल्हासनगर एक्सप्रेस. सुरेख खेळ पाहायला मिळतो ऋतिकच्या माध्यमातून. आणि आजच्या सत्रामध्ये चांगला खेळ पाहायला मिळेल आणि आयकॉन खेळाडूंचं भरणं असलं ही स्पर्धा आजच्या सत्रामध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोंदाची माग होती. ऋतिक पाहायला मिळते. ऋतिक टू राज. बॅट्स आणि चेंडूचा काय संपर्क. यस पंच दंडित करताय मिस्टर याच्या स्वरूपात. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 4. येणारे काही चेंडू शिल्लक असतील. निश्चितच ऋतिकचा विचार केला असता सुरेख खेळाडू आहे. नियंत्रित गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि भेदक मारा पाहायला मिळतो ऋतिकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती. उल्हासनगर एक्सप्रेस. सुंदर चेंडू होता. पंच दंडित करतायत यष्टाच्या स्वरूपात. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 5. पंच म्हणून काम पाहत आहेत रिजवान उर्फा बाबू सुर्वे. क्रिकेटचा खूप असा अनुभव असले हे देखील पंच असतात. सन्माननीय हनीफ रुमानी, आपणास विनंती असेल आपण समालोचक कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय हनीफ रुमानी. पुन्हा एकदा गोंदाची माग होती पाहायला मिळते. ऋतिक सलग 2 चेंडू एक्स्ट्रा टाकले. तदनंतर सुंदर हसनच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जोरदार टाय झाला पाहिजे मित्रांनो हसनसाठी. निश्चितच चौकार झाला असता, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं हसनकडून. स्वतः ऋतिक देखील त्याचं कौतुक करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 6. आणि संतगत्याने चालू असला सामना, कारण की मोठे फटके खेळावे लागते ओमसाई मुरादपूर संघाला देखील. पुन्हा एकदा गोंदाची माग होती पाहायला मिळतोय. ऋतिक वर्सेस ओमकार वर्सेस ऋतिक. आणि 9चा चेंडू होता. आता मैदानामध्ये चुकी होती का पाहूया, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण निश्चितच चौकार होऊ शकला असता.
या 1+1 या 2 धावांचा बोनस येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 8. पहिले 3 चेंडू सुरेख हाताळले, तदनंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावांमध्ये भर पडते. धावसंख्या येऊन पोहोचले 8 वरती. एक गड्याच्या मोबदला धावसंख्या 8 झाली. येणारा एक चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या षटकातील आणि गोंदाची माकोती असणार आहे. उल्हासनगर एक्सप्रेस काय चेंडू होता. चेंडू सर शरीराचा वेध घेतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9. एक षटकानंतर 1-9. चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे. टीम मिटिंग जास्त घ्यायची नाही. MS स्पोर्ट्स सिंगात आपल्यास विनंती असेल चला. थँक्यू डीजे. आणि मैदानामध्ये कोण आलंय भारतीय संघामध्ये इरफान पठाण, युसुफ पठाण, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या. साऊथ आफ्रिकेमध्ये LB मॉर्केल, मॉर्ने मॉर्केल आणि चिपळूणमध्ये राहिल हवालदार आणि साहिल हवालदार. ही काय होतं येणारा 18 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. राहिल आणि साहिलची जोडी मैदानात पाहायला मिळते. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुरेख सामना पाहायला मिळतो. एक बाजूला MS चेंडूचं काय 2 षटकांचा धावसंख्या होती 15. 15 रन्स, 1 विकेट लॉस. गोलंदाजी वाकवत येतोय राहिल हवालदार. आणखीन एक चिपळूणचा उगवता सितारा. सुंदर टॅप करते प्रयत्न परत धावत होतोय का पाहूया. पंचांकडे निर्णय जातोय. पंच निर्णय देतील निश्चितच. यस इट्स अ विकेट. ओमकार बॅक टू द प्लेन. आणखीन एक धक्का बसतोय ओम साई मुरादपूर संघाला. डीजेला संधी मिळते. थँक्यू डीजे. आणि त्याची जागा करण्यासाठी इथे आहेत एकविरा मंडप डेकोरेटचे सर्व सत्यजित कदम उर्फ दादू. आणि मोठा फटके खेळावे लागतील आता दादूला, कारण की मोठी बॅक टू बॅक विकेट गेल्या. ओमसाई मुरादपूर संघाच्या पडझड पाहायला मिळाली. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट सेंचुरीचा काही संपर्क झाला नाही. धावसंख्या स्थिर होती. धावसंख्या होते 16 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोंदाची माकुती पाहायला मिळतो. राहिल हवालदार. ओहो काय चेंडू होता. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. बॅटचा चेंडूचा काही संपर्क झाला. चेंडू सर्व शरीरावरती आदळतोय. राज सलामी आलेला अजूनही फलंदाज मैदानात आहे, परंतु राजला मोठे फटके खेळावे अयशस्वी ठरतोय. आता स्ट्राईक मिळते दादूला आणि दादूला नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. आणि ओमसाई मुरादपूर संघाला देखील त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे दादूकडून. विचार केला असता डॉमिनेट केला जातोय MS बाउन्सर शृंगादेवी संघाकडून. वर्चस्व पाहायला मिळतं या सामन्यामध्ये. वर्चस्व पाहायला मिळतं. आतापर्यंत विचार केला असता MS बाउन्सर शृंगादेवी संघानं ओमसाई मुरादपूर संघाला जखडून ठेवण्यात यशस्वी ठरते. 16 चेंडूंचा खेळ झालाय, त्यामध्ये फक्त 18 धावा खर्ची केल्यात. आता येणारे अजूनही 8 चेंडू शिल्लक असणार. सुरेख चेंडू होता. बॅटसन चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा गोंदाची माख होती. राहिल हवालदार येतोय. चिपळूणचा आणखीन एक अंडरमचा उगवता सितारा. सुरेख चेंडू होता. काय चेंडू होता. वेगावरती स्वार झाला होता. षटक संपतय. 18 चेंडूंचा खेळ संपला. 18 धावा खर्ची केल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. जर सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके निश्चितच खेळावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती येतोय. उल्हासनगरचा खेळाडू ऋतिक गोरडे. उल्हासनगर एक्सप्रेस स्ट्राईकला असणार आहे सत्यजित. जर जिंकायचं असेल तर त्याला लढाई करावी लागेल. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. जर 2 ते 3 चौकार जर या षटकामध्ये आले तर निश्चितच
चांगलं टार्गेट सेट होईल, परंतु समोर देखील चॅलेंज असणार आहे. चॅलेंज वर्सेस चॅलेंजर्स पाहायला मिळतंय. एक बाजूला ऋतिक असणार, त्याच्यासमोर फाईट करतोय दादू. येस, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव संख्येत बरं पडते. धाव संख्या होती 19 धावा झाल्यात. येणाऱ्या 6 चेंडूवरती या सामन्याचं टार्गेट कोणतं सेट होणार तेच. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वाईड यॉर्करचा चेंडू होता. बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू सर्व यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. सुरेख यष्टीशन देखील पाहायला मिळते साहिलच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न होता का पाहूया. 2 धावा देखील यशस्वी पूर्ण होत आहेत की नाही, पंचांचा निर्णय कळवण्यात येईल. यस, निश्चितच 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात येणारे 4 चेंडूमध्ये मोठे फटके निश्चितच खेळावे लागतील, कारण की आत्ता काउंटर अटॅक करावं लागेल. स्लोअर, ओ हो, काय फटका सजवलाय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीजेला संधी मिळते. यानंतर होणारा सामना असणार आहे हॉरिझन बॉयज विरुद्ध यंग बाउन्सर. हॉरिझन बॉयज विरुद्ध यंग बाउन्सर. स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 26. चौकाराला तदनंतर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. धाव संख्येत भर पडते. आता राजला मोठे फटके खेळावे लागतील ओमसाई मोहनपूर संघासाठी. स्पर्धेचा विचार केला असता तर एक मोठी स्पर्धेमध्ये पुन्हा एक दोघांची माग होती, पण खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय उस्मानच्या माध्यमातून. काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 27. एक चेंडू शिल्लक असणार आहे. इरफान चोगले हे देखील मंडप डेकोरेटर्स आहेत. त्यांच्याकडून दादूसाठी चौकारासाठी 200 रुपये पारितोषिक लागलंय. आणि दादूसाठी प्राइज ऑन होतं, परंतु एक्स्ट्रा रुपये धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 29 धावा झाल्यात. आणि या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा भरपूर आल्या. सुरेख फटका पटोलवलाय. सीमारेषा पार येतोय. आणखीन एक चौकार. आणि फरान स्पोर्टचे सर्व फरान खलफे यांचा देखील आगमन झालं क्रीडा. त्यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. फरान खलफे
जे 5 चेंडूवरती तब्बल 13 धावा कुठून काढल्यात हे बेबी आणि नाझिमने. एम एस बाउन्स आणि यू मिस. आय डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. बेबी बॅक टू द पेवलँड. डीजे ला संधी मिळते. एक षटक एक थँक्यू डीजे. एक षटके समाप्त तर धाव संख्या झाली 13 धावा झाल्या. गोलंदाजी माग होती येतोय सार्थक. गोलंदाजी माग होती येतोय शिर परिसराला बिलॉंग करणारा सार्थक. सार्थक विरुद्ध नाझिम. सुरेख चेंडू होता. काय चेंडू होता. वेगावरती स्वार झाला आणि सरप्राईज चेंडू होता नाझिम साठी. बॅट्समॅन चेंडूचा काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव होतोय आणि सरप्राईज झाला. निश्चितच आश्चर्याचा धक्का बसला नाझिमला. सुरेख चेंडू हाताळला होता सार्थकच्या माध्यमातून. काय चेंडू होता. पहिला चेंडू सुरेख नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली सार्थक कडून. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती सार्थक विरुद्ध नाझिम. पहिला चेंडू सार्थकच्या खात्यात गेला. स्विच हिटचा फटका. चौकार येतोय. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होती 17 धावा झाल्या. येणारे 16 चेंडू 17 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. चला हॉरिजन बॉयज आपल्याला निर्णय कळवायचा. हॉरिजन बॉयज पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती सार्थक. सार्थक विरुद्ध नाझिम. या दोघांमधील लढाई सुरू आहे. कोण जिंकणार ही लढाई येणारे 4 चेंडूमध्ये समजणार. कारण की विजयासाठी 17 धावांची गरज असणार आहे. येणारे 16 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असणार आहे. विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला निश्चित मोठी धाव उभा करावी लागेल. नियंत्रित गोलंदाजी देखील करावी लागेल जर विजय मिळवायचा असेल मुरादपूर संघाला तर. आणि सामना मोठा सामना पाहायला मिळतो. ओम साई मुरादपूर विरुद्ध एम एस बाउन्सर श्रींगातरी. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. सुरेख चेंडू होता. बॅट्समॅन चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 18 धावा झाल्यात. आता स्ट्राईकला येते अमान कुंडलिक. आणखीन एक अंडरआर्म मधील मोठं नाव. चिपळूण परिसराला बिलॉंग करणारा अमान. आणि गोलंदाजी माग होती पाहायला मिळतं युवा शिरगळ एक्सप्रेस सार्थक. काय चेंडू होता. बॅट्समॅन चेंडू संपर्क झाला नाही. एक्स्ट्राच्या स्वरूपात निश्चितच चौकार येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते थँक्यू डीजे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 22. यशपंच डिलिब्रेटची खून करतायत आणि चेंडू निर्धाव येतोय. काय चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. रडार मध्ये चेंडू येत नाही. सुरेख क्षेत्र देखील पाहायला मिळतंय ओमसाई मुरादपूर संघाकडून. परंतु जर या सामन्याचा विचार केला असता चित्र काही असू दे परंतु सार्थकने या सामन्यावरती छाप सोडले. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते शिरळ एक्सप्रेस करून सार्थक ऑन फायर पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू होता परंतु तितकंच मिसफिल्डिंग पाहायला मिळते ओमसाई मुरादपूर संघाकडून. चेंडू निश्चित निर्धावाला असा. षटक संपलंय.
यानंतर होणार सामना असणारा यंग बाउन्सर्स विरुद्ध हॉरिझन बॉयज. हॉरिझन बॉयज आपला त्वरित निर्णय काढवायचा आहे. हॉरिझन बॉयज संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय हॉरिझन बॉयज संघानं. पुन्हा एकदा गोंदाची माग होती. आर्यन येतोय. आर्यनसाठी प्राइज ऑन असणार आहे. ओएस मेमन यांच्याकडून हॅट्रिक साठी देखील प्राइज ऑन असणार आहे.